नमस्कार. 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 आपण अशा व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत की आपण जाणू बाबा आता नुकतीच काल आरक्षण सोडत झाली, तर या संदर्भामध्ये का पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, तर या संदर्भात आपल्यासोबत चिकटगावचे सरपंच आपल्यासोबत लाईनवर जोडलेले आहात का बा, जी आता काल नुकतीच सोडत झाली काल, तर या संदर्भात पहिला आपला परिचय. मी उत्तम निकम, उपसरपंच चिकटगाव आणि न्यू यशोदी सेवाभावी संस्था लोणी खुर्दचा अध्यक्ष. आपल्या ग्रामीण भागामध्ये एक शैक्षणिक संस्था असली पाहिजे आणि आपल्या मुलांना, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना जो शहरात जाऊन शिकण्याचा प्रॉब्लेम येतो, त्यासाठी आपण एक संस्था लोणी खुर्द या ठिकाणी सुरू केली आहे आणि मुलांना चांगल्या प्रतीचं शिक्षण या ठिकाणी आपण उपलब्ध करून देतो. आता मार्केट कमिटी लागली नाही, पंचायत समिती लागली, तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, हा रुटीन प्रोग्राम आहे शासनाचे. गेल्या 3-3.5 वर्षापासून हे सर्व पद रिक्त आहेत. त्यामुळं अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना काम करताना खूप मोठ्या समस्या निर्माण होतात. परंतु कालच जे आरक्षण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं जाहीर झालं, त्या आरक्षणाच्या अनुषंगाने निश्चितच या निवडणुका नोव्हेंबरच्या एंडपर्यंत पार पडतील असं वाटतं. का आता तुमची काय भूमिका राहील या संदर्भामध्ये? भूमिका म्हणजे गेल्या 20-25 वर्षापासून सन्माननीय चिकटगावकर आमचं कुटुंब, जे सर्व, त्यामध्ये स्वर्गीय आबासाहेब असतील, त्यानंतर सन्माननीय माजी आमदार तात्यासाहेब असतील, नंतर अभयदादा असतील, यांच्यासोबत सातत्यानं आम्ही काम करत आलेलो आहे. आणि कुठंतरी याही वेळेस जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल, कुठल्याही उमेदवारीसाठी मी इच्छुक असेल आणि उमेदवारी निश्चितच एक कार्यकर्ता म्हणून मागण्याचा अधिकार निश्चितच आपल्याला आहे. त्या पद्धतीनं आपण मागू आणि जो निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठी, त्यामध्ये सन्माननीय तालुक्याचे कार्यसम्राट आमदार बोरणारे सर असतील, तात्या असतील, अभयदादा असतील आणि इतरही सर्व वरिष्ठ नेते असतील, या सर्वांच्या अनुमतीनं निश्चित उमेदवारी मिळाली तर उमेदवारी करण्याची इच्छा आहे. जर तुम्हाला असं तुम्ही सोडून जर दुसऱ्याला तिकीट दिलं, तुमची याच्यावर काय भूमिका राहील? असं काही नसतं. म्हणजे भूमिका घेऊन आणि वेगळं काही निर्णय आपण घेत नाही. मागच्याही वेळेस पंचायत समितीची उमेदवारी माझी डावलली गेली. इकडच्या गणातूनही मी पंचायत समितीची उमेदवारी मागितली होती, परंतु मागच्या वेळेस मिळाली नाही. तर काही वेगळा निर्णय घेण्याचं काही कारण नाही. जिथं आपली श्रद्धा निष्ठा आहे त्यांच्यासोबत काम आपण नेहमी करत असतो. जर तुम्हाला आता बस पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं, जर असं या टायमाला बी असं केलं तर तुम्ही काय करू शकता? हे सर्व पक्षश्रेष्ठीवर अवलंबून आहे. विरोधात जाऊन किंवा वेगळा काही निर्णय घेण्याची कुठलीही विचार आमच्या मनात सुद्धा येणार नाही. कारण पक्षनिष्ठा आणि नेतानिष्ठा हे जपणारे आम्ही लोक आहोत. त्याच्यामुळं वेगळा निर्णय कुठल्याही प्रकारचा काही घेणार नाही. जर वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश नानासाहेब बोरणारे जर हे तुम्हाला जर बाय चान्स निवडवलं, तर तुम्ही नाही का तुम्ही काय करू शकता जनतेसाठी? जनतेसाठी काम करायचा विषय जर झाला तर कुठलंही पद नसताना सुद्धा गेल्या 20 वर्षापासून अहोरात्र जो आपल्यापर्यंत कुठलंही काम घेऊन येईल ते वरिष्ठ नेत्यापर्यंत मांडणं, त्याचं काम करणं, त्याला न्याय देणं, ही निश्चित भूमिका पहिल्यापासून आपण घेतलेली आहे. आणि पद असल्यानंतर तर विषयच येत नाही. 100% जनतेचे कामं, ते रस्ते असतील, शिवरस्ते असतील, पानंद रस्ते असतील, कुठल्याही कामामध्ये, आणि वैयक्तिक शेतकऱ्याच्या अत्यंत अडीअडचणी असतात. आता 5 वर्षापासून गाव सांभाळत असताना या सर्व समस्यांची जाण असल्यामुळं
निश्चितच लोकांच्या अशा छोट्या छोट्या प्रश्नांना निश्चित वाचा फोडण्याचं आणि त्यांना न्याय देण्याचं काम आपण निश्चितपणे करू. आता तुम्ही अनेक दिवसापासून तुम्हाला अनुभव आहे बा सरपंच पदापासून, तर का बा आता हे या वर्षी का बा अतिवृष्टी झाली तर या संदर्भात जो शेतकरी बळीराजा का बा जो पावसाच्या याच्यामध्ये झोडपला गेला, तर याच्यावर नाही का आपली काय प्रतिक्रिया बा? या आता नुकतीच दिवाळी तोंडावर आलेली अत्यंत वाईट परिस्थिती या वर्षीच्या अतिवृष्टीनं आपल्या या 7-8 खेड्यांमध्ये निर्माण झालेली आहे. निश्चितच अनेक लोकांना मदत करण्याचा प्रयत्न, मग कोणाची विहीर पडझड असेल, घराची पडझड असेल किंवा मग इतर अन्य शेतमालाचे नुकसान असेल, या शेतकऱ्यांचे जाऊन पंचनामे करणे, मग संबंधित तलाठी असेल, कृषी सहाय्यक असेल, ग्रामसेवक असेल, यांना जाऊन तात्काळ सूचना देऊन आणि त्यांना ते पंचनामे त्वरित करून शासन दरबारी उपस्थित करायला आपण या ठिकाणी सांगितलेले आहे. आणि ते करत असताना त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न, अधिकाऱ्यांना सुद्धा सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला. अत्यंत वाईट परिस्थिती शेतकऱ्यावर या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली आहे. आज 8-10 दिवस पाऊस उघडून होऊन सुद्धा आज शेतातील पीक शेतकऱ्याला काढता येत नाही. त्याच्यामुळं निश्चितच शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान आहे आणि शासनाला विनंती आहे की शासनाने अत्यंत असं परिपूर्ण असं पॅकेज म्हणता येत नाही, पण चांगलं मदत करण्याचा शेतकऱ्याला निर्णय घेतलेला आहे. त्याच्यात शासनाला विनंती आहे की जो सरसगट 253 तालुक्यांमध्ये महाराष्ट्राच्या जो मदत करण्याचा निर्णय घेतला, तो कृपया आमच्या शेतकऱ्यांची मान राखावा आणि दिवाळीत कुठल्याही प्रकारचं पीक त्याला काढता येणार नाही म्हणून दिवाळीच्या अगोदर म्हणजे 18-20 तारखेच्या अगोदर जर ते पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग जर केले तर खरोखरच शासनाचे आमच्या शेतकरी बांधवांवर खूप सहकार्य होईल, अशीच या ठिकाणी मी शासनाला विनंती करेन.